स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या हस्तकला सिरीज बेस्ट फ्रॉम वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहूया ही स्टायलिश टोट बॅग कशा पद्धतीने शिवायची. ही बॅग शिवण्यासाठी इथे मी जुन्या कुर्तीचा वापर केला आहे. सर्वात आधी आपण इथे मेजरमेंट पाहूया. इथे मी बॅगसाठी जे अस्तर लागणार आहे ते कट करून घेतलेले आहेत 2 पीस. तर याची उंची 17 इंच आणि रुंदी इथे मी 12 इंच घेतलेली आहे. त्यानंतर मेन फॅब्रिकचे इथे मी 4 पीस कट करून घेतलेले आहेत. 2 जे आहेत ते सेम कलर आहेत आणि 2 जे आहेत ते वेगळे कलर आहेत. तर इथे याची रुंदी जी आहे ती 12 इंच घेतलेली आहे आणि 9 इंच इथे उंची घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये वेगवेगळे फॅब्रिक इथे मी घेतलेला आहे आणि त्याला कॅनव्हास पेपर चिकटवून घेतला. त्यानंतर इथे मी गोणी कट करून घेतली. त्याचीही उंची इथे मी 17 इंच आणि रुंदी इथे 12 इंच घेतलेली आहे. चला तर बॅग स्टिच करायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला ब्राऊन कलरचं फॅब्रिक आणि पिस्ता कलरचं फॅब्रिक असं एकमेकांवरती चांगली बाजू ठेवून याच्यावरती अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी व्यवस्थित अर्ध्या इंचावरती स्टिच करून घेतलं. त्यानंतर हे फॅब्रिक ओपन करायचं आणि त्याच्यावरती मध्यावरती आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी फॅब्रिक जे आहे ते स्टिच करून रेडी करून घेतलेलं आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरं फॅब्रिक देखील रेडी करून घ्यायचं आहे. तर याची उंची जी आहे ती 17 इंच रेडी झालेली आहे आणि रुंदी इथे 12 इंच आहे. इथे मी सेम पद्धतीने दोन्ही फॅब्रिक जे आहेत ते रेडी करून घेतले. त्यानंतर जी गोणी आपण कट करून घेतली होती त्याच्यावरती हे फॅब्रिक ठेवायचे आहेत आणि चारही बाजूला स्टिच करून घ्यायचे आहेत. इथे मी मेन फॅब्रिक जे स्टिच करून रेडी करून घेतलं होतं ते गोणीवरती ठेवलं. त्याला अशा पद्धतीने पिना लावून घेतल्या जेणेकरून हे फॅब्रिक वर खाली होणार नाही किंवा हलणार नाही. त्यानंतर आपल्याला याला स्टिच करून घ्यायचं आहे कडेकडेला. चारही साईडला स्टिच करून झाल्यानंतर याला मी मिडलला सुद्धा एक स्टिच देऊन घेतलेली आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला दोनही फॅब्रिक जे आहेत ते गोणीवरती ठेवून स्टिच करून घ्यायचे आहेत. इथे मी दोन्ही फॅब्रिक रेडी करून घेतलेले आहेत. आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. तर हे फॅब्रिक जे आहे ते एकमेकांवरती सरळ बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि सेम बाजू एकमेकांवरती आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आणि याला मध्यातून स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी फॅब्रिक आणि गोणी जी एकत्र केली होती ती अशा पद्धतीने मिडलला स्टिच देऊन घेतली. त्यानंतर त्याला परत फोल्ड करायचं आहे आणि आता आपल्याला साईडला स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं गेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही इथे करायचं आहे. आणि याला अजून आकर्षक बनवण्यासाठी इथे मी टेसल्स तयार करून घेतले होते. ते अशा पद्धतीने मध्यावरती ठेवले आणि त्याला आता आपल्याला स्टिच करताना मध्ये घ्यायचं आहे. इथे आपली एक साईड जी आहे ती स्टिच करून रेडी झाली. त्यानंतर आपल्याला सेम त्याच पद्धतीने दुसरी साईड देखील रेडी करून घ्यायची आहे. इथे मी व्यवस्थित साईड ज्या आहेत त्या स्टिच करून घेतल्या. त्यानंतर आपल्याला आतलं फॅब्रिक जे आहे ते बाहेरच्या साईडला काढायचं आहे. इथे मी बॅग जी आहे ती पलटी करून घेतलेली आहे. त्यानंतर या बॅगला लावण्यासाठी आपल्याला स्ट्रॅप किंवा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी गोणी कट करून घेतली. 2 इंच रुंदी इथे घेतलेली आहे आणि जे फॅब्रिक आहे त्याची पण रुंदी इथे 4 इंच घेतलेली आहे. त्यानंतर या फॅब्रिकची उंची पाहूया. इथे मी फॅब्रिक आणि गोणी जी आहे ती मध्य भागातून अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे
आणि या फॅब्रिकची उंची जी आहे ती इथे 11.5 इंच घेतलेली आहे, म्हणजे संपूर्ण उंची जी आहे ती 23 इंच इथे मी घेतलेली आहे। अशा पद्धतीच्या 2 स्ट्रॅप ज्या आहेत त्या मी कट करून घेतल्या। त्यानंतर मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने गोणीची जी पट्टी आहे ती ठेवायची आहे आणि ही कापडाची पट्टी दोन्ही साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही स्ट्रॅप ज्या आहेत त्या स्टिच करून व्यवस्थित फिनिशिंगने रेडी करून घेतल्या। त्यानंतर इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बॅगवरती। तर सर्वात आधी वरच्या भागावरती बॅगची रुंदी जी आहे ती मोजून घ्यायची। तर इथे 11 इंच आलेली आहे, त्याचा मध्य काढायचा, तर मध्य 5.5 इंच। त्यानंतर त्या 5.5चं देखील मध्य काढून घ्यायचं आहे। तर इथे 2.5 इंचावरती मी दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलं आणि याच्यावरती आपल्या स्ट्रॅप ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत। जिथे आपण मार्किंग केलं होतं त्याच्या मध्यभागी अशा पद्धतीने ह्या स्ट्रॅप जोडून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित स्टिच करून घ्यायच्या आहेत। इथे मी दोन्ही साईडला स्ट्रॅप ज्या आहेत त्या व्यवस्थित लावून घेतल्या। त्यानंतर जे आपण अस्तर कट केलं होतं 17 इंच उंची आणि 12 इंच रुंदी ते रेडी करून घ्यायचं आहे। तर इथे मी बॉटम साईडला थोडासा भाग ठेवलेला आहे जिथे आपल्याला शिलाई करायची नाही। त्यानंतर आपल्याला तिन्ही साईडला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे करू शकता। इथे मी व्यवस्थित अस्तर जे आहे ते स्टिच करून रेडी करून घेतलेलं आहे। त्यानंतर जसं स्टिच केलं आहे तसंच वरची बाजू ओपन करायची आणि ही बॅग जी आहे ती सरळ अशाच पद्धतीने आतल्या साईडला घालून घ्यायची आहे। संपूर्ण बॅग जी आहे ती अस्तरमध्ये घालून घेतली। त्यानंतर बेल्ट पण आहेत ते आतल्या साईडला टाकून द्यायचे आहेत आणि हे अस्तर आणि बॅगची जी वरची बाजू आहे ती अशा पद्धतीने ठेवून अर्ध्या इंचावरती इथे स्टिच करून घ्यायचं आहे। स्टिच करताना काळजी घ्यायची की अस्तर आणि बॅग जी आहे ती व्यवस्थित एकत्र आली पाहिजेत आणि त्याच्यावरती स्टिच जी आहे ती बसली पाहिजे। इथे मी संपूर्ण बॅगच्या राऊंडला स्टिच करून घेतलं। त्यानंतर जो बॉटमचा पार्ट आपण ओपन ठेवला होता तिथून ही पूर्ण बॅग जी आहे ती बाहेरच्या साईडला खेचून काढायची आहे। इथे व्यवस्थित संपूर्ण बॅग जी आहे ती बाहेरच्या साईडला काढून घेतली अस्तरमधून। त्यानंतर जो भाग आपण ओपन ठेवला होता त्याच्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। व्यवस्थित बॉटम साईडला स्टिच करून घेतलं। त्यानंतर अस्तरचा पार्ट जो आहे तो असा बॅगच्या आतल्या साईडला टाकून घ्यायचा आहे। स्ट्रॅप ज्या आहेत त्या वरच्या साईडला घ्यायच्या आणि या बॅगच्या वरच्या साईडला 1.5 इंचावरती इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी व्यवस्थित संपूर्ण राऊंडला जे आहे ते स्टिच करून घेणार आहे आणि स्टिच करताना काळजी घ्यायची की जे अस्तरचा पार्ट आहे तो आतल्या साईडला राहील। इथे आपली वेस्ट फॅब्रिकपासून बेस्ट अशी बॅग जी आहे ती रेडी झाली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही बॅग तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या चॅनलवरती जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्ही पाहायला विसरू नका।
धन्यवाद.